सहस्रधराने नाही आता उरले जे दैत्य तत्वता सारथ्य करुणिया पार्था हाती सर्व वधीना. प्रभु रामचंद्र भगवान की जय. कृष्ण हरी. आपल्या सुंदर अशा प्रकारे या ग्रुपवर श्री ग्रंथराज पांडव प्रताप या ग्रंथाचं चिंतन चाललेलं आहे आणि सुंदर अशा प्रकारे आपण सर्वजण याची सेवा करतायत आणि आज सर्वांच्या आग्रह असतो, प्रेम असतो, ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. कालपर्यंतचा विचार आपण पाहून आलो की शिशुपालानं कशा पद्धतीनं भगवान परमात्म्याची निंदा केली आणि भगवंतानी त्याचा उद्धार कसा केला. ज्ञानोबा वर्णन करतात ना, ईशिया अपराध ह्या शिशुपाळा आपण पेठा वदित लागू पाळा आणि उत्तान चरणाच्या बाळा काय ध्रुवपदी चाड. ज्ञानोबरायांनी वर्णन केलेले या चरित्र प्रसंगाचं 1-2 ओळ्यामध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून अशा शिशुपाळाला भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी मोक्ष दिला, उद्धार केला. भगवान परमात्म्यानं असणार त्या ठिकाणी शापामधून मुक्त केलेला आहे. शिशुपाळ मारल्याच्या नंतर वक्रदंत द्वारकेला गेला, द्वारकेला वेढा टाकला आणि वेढा टाकून द्वारकेचा नायनाट करायचा विचार वक्रदंत करतोय. पण परमात्मा असणार शिशुपालाला मारून अग्रपूजेचा मान घेऊन द्वारकेला गेले आणि द्वारकेला जाऊन त्या ठिकाणी वक्रदंतालाही त्या ठिकाणी मारलं आणि मारल्याच्या नंतर एवढं पुरुषार्थाचं कृत्य भगवंतांनी केलं. कारण की भगवान परमात्मा श्रीकृष्ण हे विशेष करून या दोघांना मारण्याकरता असणार विशेष त्यांचा अवतार. तसं असणार त्या ठिकाणी अनेकांना भगवंतांनी मारलं. ज्ञानोबा भगवंताच्या विषयी बोलत असताना वर्णन करतात, नघडता बाळपणाची फुली मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात वर्णन करतात. नुघडता बाळपणाची फुली म्हणजे लहानपण अजून गेलं नाही तोपर्यंतच कंस आईशी अचाटे. ज्ञानोबा वर्णन करतात अनेक दैत्याला देवानं मारलं, पण प्रमुख मारण्याचं जे असणारं कार्य होतं ते म्हणजे कार्य शिशुपालाने वक्रदंताला मारणं हे प्रमुख कार्य असल्यामुळे भगवंतानी त्यांना मारलं आणि मारल्याच्या नंतर आता जवळजवळ असणार आपलं अवतार कार्य दैत्यवधाचं झालंय. आता फक्त आपल्याला अवतार कार्य आपल्या भक्ताकडून असणार काय करायचं आहे तर समोरच्या ज्ञानोबरायांनी ते वर्णन केलं. मग आता सारथी व्हायचं आणि मग सारथी होण्याचा विचार केला आणि सारथी त्या ठिकाणी होऊन काय करायचं तर हाती सर्व वधीन पार्था हाती सर्व वधीन जे काही दैत्य राहिलेले आहेत त्या दैत्यांचा वध. पार्थ नाम अर्जुन. अर्जुनाला पार्थ का म्हणतात त्याचं कारण आपल्याला महाभारतानं ग्रंथानं सांगितलेलं किंवा व्याकरण सांगतं. अर्जुनाच्या आईचं नाव पृथा आहे, कुंती मातेचं एक नाव पृथा आहे आणि कुंती मातेचं एक नाव पृथा असल्यामुळं जो पृथ्वीचा पुत्र आहे त्याला पार्थ असं म्हणावं असं व्याकरणानं सांगितलेलं आहे. म्हणून असे पार्थ नाम अर्जुन त्या ठिकाणी असणार त्यांच्या हातानं दैत्यांचा वध आपण करून घेऊ असं या ठिकाणी भगवान बोलतायत. पुढे का म्हणतात तर ऐका. जो देवादी देव पुरातन जो पूर्ण ब्रह्म सनातन जो माया चक्र चालक शुद्ध चैतन्य तो कृष्ण रूपी अवतरला. आता जो भगवान परमात्मा ज्यानं दैत्यांना मारल्याच्या नंतर असणार सारथ्य अर्जुनाचं करीन म्हणतो. बरं आता गाडी हाकण्याचं काम करणारा हा कोणी साधारण थोडा आहे, तो कोण आहे याचं वर्णन करत असताना श्रीधर स्वामी वर्णन करतात, जो देवादिदेव पुरातन, जो भगवान परमात्मा देवांचा आदिदेव. सगळे देव, देव म्हणजे कोण, इंद्र चंद्रादी जे आहेत त्यांना देव म्हणायचं आणि त्या देवाचाही जो देव आहे तो म्हणजे भगवान परमात्मा आहे. तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरी राव असं वर्णन संत वाङ्मयाने केलेलं आहे. किंवा भगवान परमात्मा पुरातन आहे. पुरातन शब्दाचा अर्थ होतो जुना. किती जुना आहे, जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारुखेपणे ठाव चळणे चुकविला. हे वर्णन नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्मा फार जुना आहे, पुरातन आहे. जो पूर्ण ब्रह्म सनातन भगवान श्रीकृष्ण हे काय आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत. भागवतामध्ये वर्णन करत असताना
ज्या वेळेस ब्रह्मदेव त्या गोपिकांच्या भाग्याचं श्रवण स्तुती करताना म्हणतात, अहो भाग्यम नंद गोप्रभजो कसाम येन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातम. भागवतामध्ये ब्रह्मदेवाच्या मुखामधले हे शब्द आहेत. त्यावेळेस ब्रह्मदेवाचा गर्व परिहार भगवंताने केला. कवतुक पाहावया माव ब्रह्म्याने केली वचे चोरोनिया सत्य लोकांनी गोपाळ गाई वत्स दोही ठाई रक्षी सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय देवा कृष्णनाथा जय अनाथनाथा आरती ओवाळी ना तुम्हा देवकी सुता. हे वर्णन केलेलं आहे. तुकोबारायांनी आरतीमध्ये हे वर्णन केलं. पण असा भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाचा गर्भहरण केला. त्यावेळेस ब्रह्मदेवाच्या मुखामधले वाक्य आहेत, अहो भाग्यम नंद गोपर जो कसा. नंद गोप आणि या व्रजामध्ये संपूर्ण असणारे जे त्या ठिकाणी जीवजंतू आहेत त्यांचं मोठं भाग्य. काय भाग्य? यन मित्रम परमानंदम. त्यांचा मित्र कोण आहे? साक्षात परमानंद स्वरूप पूर्ण ब्रह्म सनातन असे भगवान श्रीकृष्ण त्यांचे मित्र आहेत. काय त्यांचं भाग्य आहे हे वर्णन ब्रह्मदेव करतात. म्हणून भगवान कृष्ण कसे? जो पूर्ण ब्रह्म सनातन पूर्ण असणारं त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप भगवान परमात्मा सनातन जुने आहे. जो माया चक्र चालक भगवान परमात्मा मायेचं चक्र चालवणार आहे. कारण की मायेचं भगवंताशिवाय काहीही चालत नाही. मायाला स्वतंत्र असं काही करता येत नाही. ब्रह्माचा आधार घेतल्याशिवाय माया काही करू शकत नाहीये. असा असणारा त्या ठिकाणी मायेलाही चालवणारा किंवा माया ज्याच्या आधारावर चालते असा शुद्ध चैतन्य स्वरूप तो कृष्ण रूपी अवतरला. तेच ब्रह्म कृष्ण रूपाने असणारा त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. हे वर्णन श्रीधर स्वामी करतायत. चला पुढं. दानव बहुता मागले ती दुर्योधन रूपी जन्मले काम क्रोध मदा मस्त रागये त्याचे हृदयी नांदती. काम क्रोध. आता कोण कोण असणार अवतीर्ण झाले? अवतीर्ण होत असताना अनेक जण अवतीर्ण झाले. दुष्ट कलीचे रूप सगळे, पण सगळे हे कलीचे रूप आहेत. कली म्हणजे नेमकं काय बरं? कली शब्दाचा अर्थ काय करावा? तर कली शब्दाचा सरळ अर्थ आहे भांडण. कलह. कली म्हणजे काय? कलह, भांडण. आणि कलियुग आले म्हणजे नेमकं काय? तर याचं साधं सोपं सरळ व्याख्यान आपल्याला असं सांगता येईल. आज असं घर नाही की ज्या घरामध्ये भांडण नाही. क्वचित एखादं जर घर सोडलंच तर असं घर नाही की ज्या घरामध्ये भांडण नाही. म्हणून कलियुग आलं म्हणजे काय? याचा अर्थ प्रत्येक घरामध्ये भांडणं आहेत. भागवतानं वर्णन करत असताना सांगितलेलंच आहे, तरुणी प्रभुता आगे हे शालको बुद्धिदायक कन्या विकर्ण लोभात दंपत्ती नांचे कलकनम. भागवत महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे. दंपत्ती नाम नवरा बायको यांचे भांडण सारखे चालूच आहेत. म्हणजे कली शब्दाचा अर्थ कलह होतो, कली शब्दाचा अर्थ भांडण होतो. आणि असं असणार भांडण त्या ठिकाणी घरोघरी सुरू आहे, घरोघरी कली आलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की या कलीचे अवतार हे सगळे जण आहेत. अनेक जण आहेत. त्यामध्ये दुर्योधन रूपी जन्मले. दुर्योधन असणार त्या ठिकाणी जन्माला. कारण की अवताराचं वर्णन करत असताना कोण कोणाचा अवतार आहे हे वर्णन केलं बरं का. काय वर्णन केलेलं आहे का? कोण कोणाचा अवतार आहे. तसं त्याचं एक अध्याय संपूर्ण महाभारतामध्ये आधी पर्वात आलेला आहे. तो सविस्तर सांगत नाही, फक्त थोडक्यात महत्वाचे अवतार तुम्हाला सांगतो. जो जरासंध आहे. जरासंध कोणाचा अवतार आहे? महाभारतानं वर्णन केलं. विप्रचिती नावाच्या दानवाचा अवतार जरासंध आहे. अश्वत्थामा कोणाचे अवतार आहेत? महादेवाचे. महादेव यम काम क्रोध यांचे अंश असणारे अश्वत्थामा आहेत. शकुनी कोणाचा अवतार आहे? महाभारतानं सांगितलं द्वापार युगाचा अंश शकुनी. धृतराष्ट्र हा अरिष्ट पुत्र हंस नावाच्या गंधर्वाचा अवतार आहे. आणि दुर्योधन साक्षात कलीचा अंश आहे, कलीचा अवतार आहे. 100 कौरव हे राक्षस आहेत. अभिमन्यू हे चंद्रपुत्र वर्षा यांचा असणारा अवतार आहेत. आणि ते लवकर जाण्याचं कारण मला कोणीतरी विचारलं होतं पाठीमागे, अभिमन्यू इतक्या लवकर कसे गेले? कारण की महाभारतानं सांगितलं 16व्या वर्षीच अभिमन्यू गेलेले आहेत. काय त्याचं कारण आहे? त्याचं कारण सांगत असताना महाभारतानं असं सांगितलेलं आहे की अभिमन्यू ज्या वेळेस म्हणजे चंद्राची पुत्र वर्षा ज्या वेळेस अवतार घेण्याकरता निघाली, चंद्राने सांगितलं माझं पोरग लाडकं जवळचं प्रेमाचं आहे, त्यामुळं माझ्या पोराला लवकर पाठवा. माझा पोरग 16व्या वर्षी मोठा पराक्रम करेल आणि पराक्रम करून आपल्या धामाला पुन्हा वापस येईल, म्हणून तो वर्षा आहे. किंवा
असे अनेक अवताराचं आपल्याला वर्णन पाहता येतं. प्रामुख्यानं थोडक्यात हे बोलून गेलो, बाकी काही गोष्टी आपल्याला माहितच आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की कलीचे असणारे हे काय आहेत, अवतार आहेत. कलीनं असणारं दुर्योधनाच्या रूपाने जन्म घेतलेला आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे सगळे असणार त्यांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी काय करतात, वास्तव्य करतात. आणि म्हणून या काम, क्रोध, मद, मत्सरांना तुम्हाला आम्हाला नाहीसं करायचंय. काकड्यामध्ये बोलत असताना तुकोबाराय आधी संत सांगताना सांगतात ना, काकडा कशाला म्हणावं किंवा कशाचा काकडा करावा, तर संतांनी सांगितलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर याचा काकडा केला, याचा काकडा केला. ज्ञानघृत वैराग्य तया माझी बुडविला. काकडा कशाचा केला, म्हणून काम, क्रोध आधी नाहीशी करायचे. आणि हे विकार असणारे त्या ठिकाणी या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. किंबहुना ज्याच्या अंतःकरणात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, त्यालाच राक्षस म्हणावं, त्यालाच कली म्हणावं. पुढे काय वर्णन करतात तर ऐका. दुःशासनादी बंधू शत्वरी, ते राक्षस अवतरले अवनीवरी. जे पौलस्तादी कलंके माजारी, त्याची हस्तिनापुरी जन्मले. श्रीराम जय राम राम. दुःशासनादी बंधू शतवरी, हे दुःशासन आदी असणारे जे बंधू येत ते सगळे त्या ठिकाणी 100 कौरव होते. त्यामध्ये असणारे त्या ठिकाणी दुःशासन हाही होता. बंधू शतवरी 100 असणारे बंधू हे राक्षसांचे अवतार आहेत वेगवेगळे. कोणत्या कोणत्या त्याचं स्पष्टीकरण महाभारताने केलं नाही, फक्त राक्षसाचे अवतार आहेत एवढे एका शब्दात सांगितलेला आहे. जे पौलस्त्य आदी कलंके माधारी, पौलस्त्य आदी, पौलस्त्य म्हणजे पुलस्त्याचा पुत्र रावण, रावणाधिक जे लंके मादे असणारे होते तेच हस्तिनापुरामध्ये जन्माला आले, हे वर्णन केलं. चला पुढे. जय विजयाश्च राम रावण कुंभकर्ण, त्याची शिशुपाल वक्रदंत पूर्ण. जरासंधाधिक काल यावना, दैत्यास सर्व जय विजय अंश रावण कुंभकर्ण. सनकादिकांच्या शापानं प्राप्त झालेले जय विजय त्यांना असणारा शाप झाला. रावण कुंभकर्ण झाले, हिरण्यकश्यप हिरण्याक्ष झाले, शिशुपाल वक्रदंत झाले. जरासंधादी काल यवन हा असणारा श्री गर्गाचार्यांचा असणारा प्रतापान पुत्र झालेला काल यवन. आणि दैत्य अंश सर्व जन्मले, अनेक असणारे त्या ठिकाणी दैत्यांचे अंश त्या काळामध्ये जन्माला आलेले आहेत. चला. यव मागध चैद्य कौरवास कलाव भौमासुर, बाणासुर दृष्ट भ्रूपाल. हे दैत्यास सबल द्वापर युगी जन्मले. श्रीराम जय राम राम. एवं मागध चैत्य कौरव सकल. मागध, मागध म्हणजे मगध नावाचा देश, ज्याला सध्या आपण बिहार म्हणतो. जुन्या काळामध्ये बिहारचं नाव होतं मगध, आणि त्या मगध नावाच्या क्षेत्राचा जो राजा आहे त्याला म्हणायचं मागध. मागध शब्दाचा अर्थ होतो जरासन, चैत्य शब्दाचा अर्थ होतो शिशुपाल, कौरव, आणि हे सगळे भौमासुर नावाचा दैत्य, बाणासुर नावाचा दैत्य, हे सगळे असणारे त्या ठिकाणी दैत्याचे अंश बलवान असे द्वापार युगामध्ये जन्माला आलेले आहेत. चला पुढे. वसुवीर्य गंगेच्या उदरी, भीष्म महाराज पृथ्वीवरी. जो प्रताप सूर्य ब्रह्मचारी, महायोद्धा जन्मला. श्रीराम जय राम राम. या ठिकाणी पुन्हा कोणाकोणाचं वर्णन करतायत. वसुवीर्य गंगेच्या उदरी, भीष्म महाराज पृथ्वीवरी. जो प्रताप सूर्य ब्रह्मचारी महायोद्धा जन्मला. यांची कथा सांगत असताना देवी भागवतामध्ये ही कथा द्वितीय स्कंदामध्ये आलेली आहे, आणि महाभारताच्या आदी पर्वामध्ये ही कथा आलेली आहे. इक्ष्वाकू वंशामध्ये महाभीष नावाचा राजा होऊन गेला. ब्रह्मलोकामध्ये गेल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी त्याला ब्रह्मलोकाला मान सन्मान प्राप्त झाला. बसल्याच्या नंतर आता ब्रह्मदेवाच्या ठिकाणी नृत्य गान वगैरे सभेमध्ये चर्चा वगैरे सुरू होती, आणि तेवढ्यामध्ये गंगा त्या ठिकाणी असणारी होती, श्रीमती गंगा देवी. गंगा देवी तिथं असताना गंगा देवीचा पदर पडला. पदर पडल्याच्या नंतर सर्वांनी असणार आपल्या मानाखाली घातल्या, पण त्याच वेळेस या महाभीष नावाच्या राजानं गंगा माऊलीकडे पाहिलं, आणि पाहिल्याच्या नंतर दोघांची नजरानजर झाली. एकमेकाविषयी प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं. ब्रह्मदेवानं हे पाहिलं आणि शाप दिला, तुम्ही दोघंही मनुष्य लोकामध्ये जन्म घ्याल. बरेच असणार पुण्य कराल आणि त्यावेळेस पुन्हा स्वर्ग लोकाला प्राप्त होतात. राजा विचार करतो शाप प्राप्त झालाय, पण कोणाच्या पोटी जन्म घेऊ. आणि त्यावेळेस या महाभीष नावाच्या राजानं पुरी वंशामधील प्रतीप नावाचा राजा याच्या शंतनू नावानं दिलेला आहे, आणि इकडे गंगा माऊली असणार भूतलावर अवतीर्ण झालेली आहे. मग आता हे दोघांचा जन्म झाल्याच्या नंतर ज्यावेळेस गंगा माऊली भूतलावर जाऊ लागली, जात असताना
इकडं जे अष्टवसू आहेत त्या अष्टवसू आपल्या पत्नी सहित विहार करण्याकरता गेलेले होते. फिरू लागले, हिंडू लागले, नवरा बायको फिरत असताना 8 वसूंचं वर्णन भागवतानं केलेलं आहे षष्टम स्कंदामध्ये. द्रोण, प्राण, ध्रुव, कोग्निर, दोष, दोष, वसुर, विभा, वसू असे 8 सांगितलेले. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू, विभा, वसू इत्यादी त्याचे नावं सांगितलेले आहेत. ते 8 असणारे जे वसू आहेत बायको सोबत फिरू लागले. फिरता फिरता वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की फार सुंदर गाय त्यांना दिसली. नंदिनी नावाची गाय पाहिली आणि अंतःकरणात अशी इच्छा झाली की गाय आपल्याला असावी. तिनं असणारं त्या देव नावाच्या वसून बायकोला आपल्या पतीला विचारलं, मालक ही गाय कोणाची? आणि वशिष्ठांची. या गायीचं महात्म्य काय? फार सुंदर दिसते गाय. अगं हिचं दूध पिणारा मनुष्य हा नेहमी तरुण राहतो, त्याला म्हातारपणी येत नाही. जो हिचं दूध पितो त्याला म्हातारपणी येत नाही आणि पुन्हा 10,000 वर्ष आयुष्य असणारं त्याला प्राप्त होतं. ती म्हणली माझं असं म्हणणं आहे, मला काय तारुण्याची आयुष्याची गरज नाहीये. तर माझी जी मैत्रीण आहे तिचं नाव आहे उशिनर नावाचा असणारा राजन, त्याची कन्या आहे. तर तिच्याकरता अशी ही गाय घ्यावी, तिला द्यावी अशी माझी इच्छा आहे. मग या वसूंनी अपहरण केलं, देव नावाच्या वसून अपहरण केलं. वशिष्ठ आले, घरामध्ये पाहता तिकडं गाय कुठं दिसत नाही आणि त्यावेळेस वशिष्ठांनी असणार अंतर्ज्ञानाने जाणलं, शाप दिला, ज्यानं माझी गाय नेलेली आहे त्यांना मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. सगळ्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलं 7 वसू एका वर्षाच्या अंतराने त्या ठिकाणी मुक्त होतील, पण देव नावाच्या वसून माझी गाय पळवल्यामुळे त्याला अनेक वर्ष मानव देहामध्ये राहावं लागेल. आणि त्यावेळेस गंगा आणि शंतनू राजा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणार या श्री भीष्माचार्यांचा जन्म झालेला आहे. 7 पोरं गंगेत सोडली, पण 8वं पोरग गंगेत सोडायला निघाल्याच्या नंतर त्यावेळेस त्या ठिकाणी राजानं सांगितलं कमीत कमी याला तरी सोडू नको. आणि असं म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्या मुलाला राहून घेतलेला आहे, त्या मुलाला असणारे ठेवून घेतलेला आहे. असे तो मुलगा पुढे त्या ठिकाणी प्रतापी झाला. त्यानंतर ब्रह्मचर्यवर धारण केलं वगैरे. आता तोही कथा भाग आहे पण आपल्या माहितीतला आहे तो, म्हणून पुढे चालतो. चला पुढे वाचन करा. शिवहृदयीचा क्रोध सबल, तो अश्वस्थामा बळे प्रबळ, सूर्यांश तो कर्ण निर्मल, उत्कंदरी जन्मला, श्रीराम जय राम राम. हा काय वर्णन केलं? शिव हृदयीचा क्रोध सबळ. भगवान श्री शंकराच्या हृदयामध्ये जो क्रोध आहे तो अश्वत्थामाच्या रूपाने जन्माला आला. म्हणजे अश्वत्थामा हे भगवान शंकराचे काय आहेत? अवतार आहेत. भगवान शंकराचंच एक रूप आहे. श्री शिवपुराण ग्रंथामध्ये शतरुद्र संहिता नावाचा असणारा त्या ठिकाणी भाग आहे आणि त्या शतरुद्र संहितेमध्ये भगवान शंकराचे कोणते कोणते अवतार आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये अश्वत्थामा हा अवतार सांगितलेला आहे. द्रोणाचार्यांना पुत्र नव्हता. द्रोणाचार्यांनी भगवान श्री शंकराचं तप केलं. चंद्रोद्भासित शेखरे स्मर हरे गंगाधरे शंकरे, सर्पैर्भूषित कंठ कर्ण विवरे, नेत्रोत्थ वैश्वानरे, दंतित्व कृत सुंदरांबर धरे तरे लोक्य सारे हरे, मोक्षार्थम कुरुम चित्तवृत्तिमचला मंडेस्तु किम कर्म भीही. भगवान श्री शंकराची आराधना केली, तप केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. मागा काय मागायचं? काही नाही, तुमच्या अंशाचा मला पुत्र तुमच्यासारखा द्या. आणि त्यावेळेस भगवान शंकराने आशीर्वाद दिला आणि अश्वत्थामा यांचा जन्म झाला. अश्वत्थामा नाव का ठेवलं त्याचंही कारण महाभारताने यांनी सांगितलं. जन्माला आल्याबरोबर वड्यासारखं खिंकाळला म्हणून त्याला अश्वत्थामा म्हणायचं असं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर सूर्यांश तो कर्ण निर्मल, कुंती उदरी जन्माला. कुंती उदरी जन्माला. सूर्याचा असणारा अंश हे कर्ण आहे. खरं पाहिलं ना मुळामध्ये थोडीशी कथा भाग आपल्या चिंतनात गेली असेल नसेल मला माहित नाही, पण सांगतो ऐका. पद्मपुराणामध्ये तो कथाभाग आलेला आहे सृष्टीखंडामध्ये विचार करत असताना. खरं पाहिलं तर सूर्याचा अंश कर्ण नाहीये. कर्ण हा सूर्याचा अंश नाहीये. कर्ण हा ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी एक अंश आहे. भगवान श्री सूर्यनारायणाचा अंश तो नाही. मुळामध्ये असणारी थोडी कथा मी ती बोलून जातो, जेवढं होईल तेवढं चिंतन आपण पाहू. चालन ना? असं काही घाई नाही ना? नाही चलू कसं असं. हा ठीक आहे चला. मग कर्णाचे विषय बोलत असताना पद्मपुराणानं वर्णन केलेलं आहे. पूर्वी ब्रह्मदेवाला 5 तोंड होती. ते मुख कशाचं होतं? कथाकल्पतरू ग्रंथानं सांगितलं ते ब्रह्मदेवाचं आपलं गाढवाचं होतं. आणि इथं आपलं या ग्रंथामध्ये पद्मपुराणामध्ये वर्णन करत असताना ते मुख साधं सांगितलं होतं. ब्रह्मदेव 4 तोंडानं 4 वेदाचा काय करत होते? पाठ करत होते. 4 वेदाचा ब्रह्मदेवाचा पाठ चालायचा. आणि 5वं जे तोंड होतं त्या तोंडानं इतिहास आणि पुराणाचं वर्णन त्या ठिकाणी ब्रह्मदेव करायचे. पण थोडं त्या तोंडाला अभिमान झाला, अहंकार झाला, दैदिप्यमान झालं, तेजस्वी झालं. आणि मग ते जर अभिमान झालेलं देवाला सहन होत नाही. नेहमी आपण प्रमाण वगैरे म्हणतो पाहतो, त्याचा विस्तार करायचा नाही. ब्रह्मदेवाचा अभिमान उतरावा लागेल.
मग काय करायचं, सगळेजण भगवान शंकराकडे गेले आणि भगवान श्री शंकरांना सर्वजण असणारे त्या ठिकाणी प्रार्थना करतायत, हे भगवान श्री शंकरा, ब्रह्मदेवाच्या तेजानं आम्ही त्रस्त झालो, आमच्यावर कृपा करा ना, आम्हाला असणाऱ्या त्या ठिकाणी उद्धार करा, मुक्त करा या ब्रह्मदेवाच्या त्रासापासून. भगवान शंकराला राहवलं नाही, भगवान शंकर उठले, ब्रह्मदेवाच्या लोकी गेले. गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं जे 5वं मुंडकं होतं ते कुठं निघलं होतं याचं वर्णन करत असताना कथाकल्पतरूने असं वर्णन केलं, 4 दिशेला 4 तोंड होते आणि त्याच्या मध्यभागी वरतून ते 5वं तोंड निघालं होतं असं वर्णन आहे. म्हणून तर ज्ञानोबा बोलत असताना म्हणतात ना, कर्मे खरमुख ब्रह्मा देखा असं वर्णन केलेले ज्ञानोबरायांनी. परियसी गव्हारा सादर या अभंगामध्ये ते गाढवाचं तोंड होतं. असं चला, ब्रह्मदेव असणारे त्या ठिकाणी बसलेले होते. भगवान शंकर गेले, गेल्याच्या नंतर डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं भगवान श्री शंकरानं ब्रह्मदेवाचं 5वं असणारं त्या ठिकाणी ते शिर होतं, मुंडक होतं, ते उडून टाकलं, ठेवलंच नाही. उडून टाकल्याच्या नंतर ब्रह्मदेव विव्हळ झाले आणि ब्रह्मदेवाच्या भगवान शंकराच्या हाताला ते शिर येऊन चिकटलं आणि हे पाहून ब्रह्मदेवाला घामच फुटला. ब्रह्मदेवाला घाम फुटल्याच्या नंतर त्या घामाने एक विशाल रूप धारण केलं आणि त्या घामाच्या एका थांबापासून एक असणारा पुरुष जन्माला आला, ज्याच्या हातामध्ये धनुष्य होतं, बाण होते, कुंडल धारण केलेले होते, हजारो कवच त्या असणाऱ्या वीरानं धारण केलेले होते. ब्रह्मदेव जन्माला आल्याबरोबर ब्रह्मदेवाला म्हणतो, महाराज सांगा, काहीतरी मला काम सांगा, मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला आलो. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, या रुद्रानं, या शिवानं माझं मस्तक कापून मला त्रास दिला, जा या रुद्राला, शिवाला मार. भगवान श्री शंकरांना मारण्याकरता सांगितलं. त्याबरोबर तो पुरुष पाठीमागे लागला. पाठीमागे लागल्याच्या नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान शंकर पळायला लागले. आता भगवान शंकर पळायला लागल्यावर काय काय लोकांना वाटतं, भगवान शंकर का पळायला लागले, त्याचं कारण पाहत असताना आपल्याला 2 पद्धतीनं पाहता येतं. एक म्हणजे ही भगवान शंकराची लीला आहे आणि दुसरं म्हणजे ज्याच्याकडून पाप घडलं त्याला भ्यावंच लागते. ज्याच्याकडून पाप घडलं ती व्यक्ती भीतच असते. मरताना काही काही लोकांना विष्ठा होते, काही काही लोकांना लघवी होते. त्याचं कारण सांगत असताना असं सांगितलेलं आहे, मरताना त्यांना भीती वाटते. कशाची भीती वाटते, एवढं पाप केलंय आता आणि ते फेडायला आपल्याला जायचं, हे शरीर सोडू वाटत नाही, भीतीनं ते लोकांना तसं होतं. म्हणून सांगायचा मुद्दा हा आहे, काही पाप केलेला असेल तर व्यक्ती हा भीत असतो आणि व्यक्ती भीत असल्याच्या नंतर मग त्याच्या ठिकाणी मग पळून जाणं किंवा असणारं काही न बोलणं वगैरे अपराध्यासारखी भावना अंतःकरणात राहते. याही भावनेनं भगवान श्री शंकर असणारं पुढे पळायला लागले आणि पाठीमागं असणारं तो त्या ठिकाणी पुरुष पळायला लागला. पळायला लागल्याच्या नंतर पळता पळता भगवान श्री शंकर हे उत्तरेमध्ये हिमालयामध्ये असणारे त्या ठिकाणी गेले. हिमालयामध्ये असणारे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी असणारे भगवान श्री विष्णूला नमस्कार केला. हिमालयात गेले ते बद्रिकाश्रमाला. बद्रिकाश्रम, बद्रीनाथ धाम 4 धामापैकी त्या ठिकाणी गेले. भगवान श्री विष्णूला नमस्कार केला, विष्णूला प्रार्थना केली, वाचवा. तर भगवान विष्णू प्रगट झाले, त्यांनी नुसतं मोठ्यानं श्वास सोडला. श्वास सोडल्याबरोबर त्या श्वासानं असणारा हा जो पुरुष पाठीमागे लागलेला होता, हा असणारा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या घामापासून निर्माण झाला आणि घामाला संस्कृत मध्ये स्वेद असं म्हणतात. स्वेदापासून निर्माण झाल्यामुळे या पुरुषाला स्वेदज असं म्हणतात. तो पुरुष असणारा त्या ठिकाणी मूर्छित पडला भगवान विष्णूच्या श्वासानं आणि मग श्वासानं मूर्छित पडल्यावर भगवान विष्णू भगवान शंकर बोलायला लागले. बोलता बोलता भगवान विष्णू म्हटले, अहो तुमची काय इच्छा असेल तर मागा मला. त्यावेळेस भगवान शंकर म्हणले, मी तुम्हाला भिक्षा मागतो, मला काहीतरी द्या. आणि मग भगवान विष्णूनं स्वतःचा उजवा हात, तो उजवा हात त्या ठिकाणी समोर केला आणि सांगितलं, मी हे उजवा हात तुम्हाला माझा भिक्षेकरता देतो. त्यावेळेस उजवा हात देतो म्हटल्यावर भगवान श्री शंकरानं त्रिशूळ काढला. त्रिशूळानं असणारा तो हात छेदला, हात असणारा त्या ठिकाणी तोडला. तोडल्याच्या नंतर त्या हातामधून रक्त वाहू लागलं. ते रक्त सोन्यासारखं होतं आणि ते रक्त वाहत असताना कसं वाहू लागलं याचं वर्णन पद्मपुराणानं केलेलं आहे. 50 योजन लांब एवढी त्याची धार होती. 1 योजन 12 किलोमीटरचा असतो, तर 50 योजन म्हणजे किती याचं गणित आपापलं लावा. 50 योजन एवढं असणार त्या ठिकाणी काय झालेलं आहे, धार लांब होती. आणि रुंद किती धार होती त्याचं वर्णन केलेले 10 योजन. 1 योजन 12 किलोमीटर, 12 गुणिले 10 म्हणजे 120 किलोमीटर घेऱ्याची मोठी धार होती रुंदीला आणि उंचीला 50 योजन होती. ते वाहू लागलं रक्त एवढं आणि मग भगवान आकाशापर्यंत रक्त भिडलं. त्यावेळेस भगवान शंकराच्या हाताला जे ब्रह्मदेवाचं शिर चिकटलेलं होतं त्या शिरामध्ये असणारं ते रक्त पडू लागलेलं आहे. असं रक्त किती वर्ष चाललं याचं वर्णन करत असताना असं सांगितलेलं, 1000 वर्ष पर्यंत ती रक्ताची धार चालली, वाहिली आणि ते रक्त भगवान शंकराच्या हातातल्या कपालात पडत राहिलं. आणि एक वेळेस मग 1000 वर्षानंतर भगवान विष्णू म्हणतात का हो ते कपाल भरलं की नाही अजून ब्रह्मदेवाचं. भगवान शंकर म्हणतात हो भरलं.
आणि मग रक्ताचे दार थांबवल्याच्या नंतर भगवान शिव आणि देवाने असणार भगवान शंकराने असणार त्या कवटीमध्ये पाहिल्याच्या नंतर त्याच्यात बोट घातलं आणि बोट घालून आपण नाही का दूध घेत असताना कधी कधी आपल्याला दुधात साखर वगैरे टाकली, चमचा वगैरे काही नसेल, मग आपण बोटाना हलवतो फिरवतो. त्या पद्धतीनं भगवान श्री शंकरांनी त्या कवटीमधलं ते असणारं त्या ठिकाणी रक्त हलवायला सुरुवात केली. गोल 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 हलवू लागलेले आहेत आणि सारखीनं जर त्या रक्तावर धरली, गोल गोल हलवायला लागले. असं करता करता त्यांनी किती दिवस त्या रक्ताचं मंथन केलं. पद्मपुराण वर्णन करतं 1000 वर्ष. आपली नाही बरं का, देवाची 1000 वर्ष, देव लोकांची 1000 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे, त्या रक्ताचं मंथन केलेलं आहे. देवाचा आणि आपल्या वर्षात फरक काय आहे? आपल्या एका वर्षाचा देवाचा 1 दिवस होतो. आपलं जे उत्तरायण आहे ते देवांची असणार, देवांचा दिवस आहे, आणि आपलं जे दक्षिणायन आहे ते देवांची रात्र आहे असं सांगितलेलं आहे. पण आपल्या एका वर्षाचा देवांचा असणारा 1 दिवस होतो. तो विचार करा, आपले 360 दिवस म्हणजे 1 वर्ष, तसं आपले सगळ्या या पृथ्वी तलावरचे 360 वर्ष म्हणजेच देवांचं असणार त्या ठिकाणी काय आहे 1 वर्ष. आणि असे देवांची 1000 वर्ष म्हणजे टोटल 3,60,000 वर्ष भगवान शंकरानं बोटानं असणार त्या ठिकाणी त्या रक्ताचं मंथन केलं, त्याच्यावर सारखी दृष्टी लावून ठेवली. आणि त्या रक्तामधून एक पुरुष जन्माला आला आणि जन्माला आल्याबरोबर असणार त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण वगैरे होतं. रक्तामधून जन्माला आला म्हणून त्याचं नाव रक्तज असं ठेवलं. आणि तो घामातून जन्माला आलता म्हणून तो श्वेतज, आणि हा रक्तामधून जन्माला आला म्हणून याला रक्तज असं असणारं नाव ठेवलेलं आहे. पुरुष जन्माला आला, जन्माला आल्यावर भगवान विष्णू भगवान शंकरांना विचारतात, हा कोण आहे हो, हा नर कोण आहे? नर शब्दाचा अर्थ होतो मनुष्य. हा नर कोण आहे? त्यावेळेस भगवान शंकर म्हणतात, तुम्ही जन्मल्याबरोबर याला नर म्हटले म्हणून आजपासून याचं नाव नर होणार. म्हणून सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप, तो जो नर आहे सांगितलेला तुकोबरायांनी संतांनी, तोच नर म्हणजे हा नर आहे. भगवान विष्णू नर म्हटले म्हणून त्याला असणार त्या ठिकाणी नर हे नाव ठेवलं. भगवान शंकर म्हणतात, आता रक्त कोणाचं होतं? भगवान विष्णूचं. शिर कोणाचं होतं? ब्रह्मदेवाचं. आणि त्याच्यामध्ये मंथन दृष्टी नजर टाकून कोणी केलं? भगवान शंकरानं. या 3 देवाच्या अंशामधून तो असणारा पुरुष जन्माला आला म्हणून त्या ठिकाणी असणारा हा नारायणाचा प्रिय झाला. म्हणून नर नारायण हे मित्र आहेत, किंवा भागवतानं वर्णन केलेले नर नारायण हे धर्म आणि मूर्ती यांच्या पोटी त्यांनी अवतार धारण केलेला आहे, भागवतानं वर्णन केलेलं आहे. असो, तो विस्तार आपल्याला पाहायचा नाही. म्हणजे हा नराचा जन्म झाला, तो नर जन्माला आल्याबरोबर दोघांची स्तुती करतोय. भगवान श्री विष्णूची, भगवान शंकराची त्यानं स्तुती केली. आणि त्यावेळेस 2 जण असणार त्या ठिकाणी, दोघांना विचारलं माझ्या करता काय काम आहे? त्यांनी सांगितलं स्वेदशाला तुम्ही तुमची त्यात लाथ घातली, त्याला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर भगवान श्री शंकर अंतर्धान पावले. दोघांचं युद्ध सुरू झालं. किती युद्ध चाललं याचं वर्णन पद्मपुराणानं केलं. त्या देवांचे 2 वर्ष युद्ध म्हणजे आपले 720 वर्ष एवढं त्यांचं युद्ध चाललं. चालल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी विष्णू ब्रह्मदेवाकडे गेले, यांचं युद्ध चालू. जाऊन असणार सांगितलं, आमच्या रक्तज नावाच्या असणाऱ्या जीवानं तुमच्या स्वेदज नावाच्या मुलाला मारून टाकलेले. ब्रह्मदेव म्हणतात, काही म्हणा, युद्ध थांबवा असा विचार सांगितला. त्यावेळेस भगवान विष्णूच्या इच्छेनं युद्ध थांबलं. दोघांच्या जवळ भगवान विष्णू असणारे गेले आणि गेल्याच्या नंतर असणारे त्यांना सांगितलं, आता युद्ध थांबवा. तुमचं असणारं युद्ध द्वापार युग आणि कलियुग या दोन्हीच्या संधियुगामध्ये तुमचं युद्ध मी लावून देतो असं त्यांना सांगितलं. आणि मग ते द्वापार कलीचा संधियुग म्हणजे असणार त्या ठिकाणी महाभारताचं युद्ध, त्याच्यात ते लावून दिलं. मग कसं पुढे त्यांचा काय जन्म झाला याचं वर्णन पद्मपुराणानं केलेलं आहे. भगवान विष्णूनं त्यावेळेस 2 पुरुष जवळ होते. एक होता रक्तज भगवान विष्णूचा अंश, आणि श्वेतज ब्रह्मदेवाच्या अंशापासून झालेला. ते दोन्ही जवळ होते. भगवान विष्णूनं ग्रहेश्वर आणि सुरेश्वर यांना असणारा हाका मारली. ग्रहेश्वर म्हणजे सगळ्या ग्रहांचा ईश्वर, ज्याला भगवान श्री सूर्यनारायण असं म्हणतात. आणि पुन्हा देवेश्वर म्हणजे इंद्र, दोघांना बोलावलं. दोघांना बोलवल्याच्या नंतर असणार त्या ठिकाणी भगवान सूर्यनारायण होते. त्या सूर्यनारायणाजवळ त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वेदजाला दिलेला आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या घामापासून झालेला पुत्र तो सूर्यनारायणाजवळ दिला. आणि त्याला सांगितलं, द्वापार युगामध्ये हा पुत्र तुम्ही कुंती मातेच्या उदरामध्ये टाका. भगवान सूर्यनारायणाजवळ दिलेला आहे.
सूर्यनारायण ते घेतलं, सूर्यनारायण निघून गेले हो म्हणून. तेवढ्यामध्ये असणारं त्या ठिकाणी इंद्राला बोलावलेलं होतं. इंद्र म्हणला माझं काय काम. त्याच्या जो रक्त जे म्हणजे ब्रह्मदेवाची कवटी, भगवान विष्णूचं रक्त आणि भगवान शंकराचं मंथन वा नजर याच्यापासून निर्माण झालेला रक्तज नावाचा असणारा तो पुत्र त्या ठिकाणी काय केला, इंद्राजवळ देऊ लागली. इंद्राजवळ देत असताना इंद्र म्हटला माझ्याकडे देऊ नका. का देऊ नका? दुःखी झाली इंद्र भगवान. का झाली? त्याचं कारण आहे, कारण की तुम्ही हा पुत्र माझ्याजवळ देत आहात, पण तुम्ही जसं पाठीमागच्या अवतारामध्ये माझ्या पुत्राला तुम्ही मारून टाकलं. इंद्राचा पुत्र कोण होता? वाली. हा इंद्राचा पुत्र होता. आणि माझ्या वाली नावाच्या पुत्राला तुम्ही सूर्याच्या सुग्रीवा करता, सूर्याचा पुत्र सुग्रीवा करता, माझ्या असणाऱ्या इंद्राच्या वाली नावाच्या पुत्राला तुम्ही मारलं. म्हणून मला असं वाटतं याही वेळेस तुम्ही काय करता, त्या सूर्याच्या पोरा करता, माझ्या पोराला मारता. म्हणून मला हे पोरग नको, काहीच नको, तुमचं तुम्ही पाहून घ्या. त्यावेळेस भगवान श्री विष्णूंनी सांगितलं यावेळेस तुझ्या पोराला मी मारणार नाही, यावेळेस तुझ्या पोराजवळ मी असणार नेहमी राहील, द्वारकेचा राणा पांडवा घरी, आणि सूर्यपुत्राला असणार मी मारेल आणि तुझ्या पोराचं सारथ्य करेल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या तो जो स्वेदज नावाचा पुत्र होता ब्रह्मदेवाच्या घामापासून झालेला, तो असणार सूर्याजवळ दिला. सूर्याजवळ दिल्यामुळे असणार तो सूर्यांश तो कर्ण निर्मल, या श्लोक ओवीमध्ये विषय आलेला. सूर्याचा अंश तो स्वेद नावाचा पुत्र, त्याच्यापासून कर्ण जन्माला आला. आणि हा जो रक्तज नावाचा पुत्र होता याच्यापासून अर्जुनाचा जन्म झाला, जो कुंती मातेच्या उदरामध्ये असणारे टाकला. अर्जुनाचा जन्म झाला आणि त्याचं सारथ्य भगवान परमात्म्यानं केलेलं आहे. त्याच वर्णन गीता करते की नाही, प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रैक पाणय ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृतये नमः. अर्जुनाचं सारथ्य केलेलं आहे असं वर्णन केलं. आता अर्जुनजी कोण आहेत हे आपल्याला कळालं. आणि पुन्हा असणार त्या ठिकाणी सूर्य अंश कर्ण मुळामध्ये कोणाचे अंश आहेत हे आपल्याला कळालं. मग शंकराच्या हाताला शिर चिटकलेलं होतं. कथा थोडक्यात पूर्ण करून टाकतो पुढची. शंकराच्या हाताला शिर चिकटलेलं होतं. ब्रह्मदेवानं सांगितलं काशीमध्ये जा. काशीमध्ये गेले, कपालमोचन तीर्थामध्ये ते शिर घडून पडलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाकडून अपराध झाल्यामुळे भगवान विष्णूने सांगितलं तुम्ही तुमच्याच पोराला मारण्याकरता असणार पुरुष निर्माण केला, जा तुम्ही हे जाऊन यज्ञ करा. मग ब्रह्मदेव पुष्कराला गेले, त्यांनी यज्ञ केलं आणि नंतर त्या पापापासून मुक्त झाले. याच कारणानं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला फार प्रेम करत होते. आता ते कसे, त्याचे अनेक कारण आहेत. भक्तोसी मे सखाची ती रहस्यम हे तदुत्तमम गीतेनं त्याचं वर्णन केलेलं आहे भक्त म्हणून. आणि यांनी सांगितलेलं आहे त्यांचाच तो अंश आहे. किंवा इंद्राला वचन दिलं होतं तुझ्या पुत्राचं मी रक्षण करेल, तुझ्या पुत्राच्या सोबत राहील, म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबर राहिले. असा कथा बघा आपल्याला पद्मपुराण सृष्टीखंडामध्ये असताना पाहायला भेटतो. म्हणून कर्ण जो का सूर्यांश, जो कर्ण सूर्यांश तो कर्ण हा असणारा सूर्याचा अंश आहे. कुंती उदरी जन्माला, माता कुंतीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी उदरामध्ये पोटी असणारा तो जन्माला आला, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. चला पुढं.